दुधाळ साहेबांनी तुम्हाला सांगितलं की आपल्याला कर्ज माफी नाही तर कर्ज मुक्ती म्हणजे आपण त्यांचं जे काही कर्ज आहे ते चुकता करणार आहोत आणि मी तुम्हाला आता काही मिनिटात तुम्हाला समजून देईन. पहिली गोष्ट, रुपया किती लोकांना माहिती आहे? रुपया माहिती आहे? रुपया, मोहर, नोट आणि करन्सी हे शब्द किती लोकांनी ऐकलेत? ऐकले असेल की शाळेमध्ये बऱ्याच लोकांनी ऐकले. नोट कशाला म्हणतात? करन्सी इंग्लिश शब्द आहे. करन्सी कशाला म्हणतात? रुपया. आता रुपया म्हणजे काय तुम्हाला आधी समजवतो. तुमच्या खिशामध्ये असलेल्या नोटेवर 20 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, रुपये नाही म्हणत मी, रुपया म्हणतोय. रुपया म्हणजे तो 1 रुपया. रुपया म्हणजे 10 ग्रॅम चांदीचा शिक्का. हा बघा, हा रुपया आहे. ही रुपयाची नोट नाहीये. पेपरवर असला तरी हा रुपया आहे, कारण हा भारत सरकारने छापलेला आहे. आणि ही 2 रुपयापासून 2000 पर्यंतची जी नोट आहे, ही नोट आहे, ही भारतीय रिझर्व्ह बँकेने छापलेली आहे. बघा, अजूनही तुम्ही समजून घ्या. शिक्का असेल कोणाकडे तर दाखवू. 1 रुपयाचा शिक्का असेल, कॉइन, समजून घ्या आधी. आणि मी जे काय बोलतोय ना, हे लिहून ठेवा आणि जिकडे कुठे शोध घेता येईल तो शोध घ्या. सगळ्यात मोठं इंटरनेट माध्यम आहे, गुगल बाबाला विचारा, बऱ्यापैकी सांगतो. नाही कळलं, कोणी वकील मित्र असतील, शिकलेले मित्र असतील, त्यांच्यासमोर हा विषय मांडा, नीट समजून घ्या. बघा, हा रुपया आहे, हे नाणं आपण त्याला म्हणतो, पण हे निकेलचं आहे, हे साधं आहे. आपल्या देशाचं खरं चलन आहे रुपया. त्याचं स्टँडर्ड म्हणजे मानक 10 ग्रॅम चांदी म्हणजे 1 रुपया. हे झालं रुपयाचं. आता मोहर. मोहर हे शब्द तुम्ही ऐकला असेल इतिहासात, पुस्तकात कुठंतरी ऐकलाय. 10 ग्रॅम सोन्याचा शिक्का म्हणजे मोहर. बरोबर आहे, ऐकलं असेल. पण मोहर म्हणजे काय? 10 ग्रॅम हे फिक्स आहे. 10 ग्रॅम सोन्याचा शिक्का म्हणजे मोहर, 10 ग्रॅम चांदीचा शिक्का म्हणजे रुपया. हे दोन एकदम फिक्स लक्षात ठेवा, कारण हे आपल्याला माहिती नाहीये. आपल्या आजा पंजांना माहिती होतं, कारण त्यांनी हे ओरिजिनल रुपये आणि मोहरा वापरलेले आहेत, ज्या आपल्याकडनं इंग्रज लुटून गेले कायदेशीर. कारण आपल्या भारताला सोन्या की चिडिया, हे आपल्याला सोन्याची खाण, सोने की चिडिया था भारत, लूट लिया, ये लिया, सगळं ऐकलंय. पण कसं लुटलंय? कायदेशीर. लुटमारी केली तशी डाकेदारी नाही केलेली आहे, कायदेशीर लुटलंय. आपल्या आजा पंजांना हे माहिती होतं रुपया आणि मोहर काय. आता ह्या दोन गोष्टी समजून घ्या. रुपया आणि मोहर कसं आलं? हॅलो. आपल्या देशामध्ये पहिले बलुतेदारी होती, इंग्लिशमध्ये बाल्टर सिस्टीम म्हणतात. म्हणजे दादा शेतकरी आहेत, मी चांभार आहे, लोहार आहे, कुंभार आहे, न्हावी आहे. आपलं गाव परिपूर्ण होतं. गावाच्या बाहेर जायची सहसा वेळ येत नव्हती, म्हणजे गावातच सगळं व्हायचं. न्हावी, चांभार, कुंभार, लोहार, सोनार, सुतार, सगळं. त्यात काय व्हायचं? शेतकरी त्याच्या बदल्यात त्याला धान्य द्यायचा, धान्याच्या बदल्यात त्याला लागणाऱ्या गरजा करून घ्यायच्या. चांभार लोहाराला चापला देईल, लोहार त्याच्याकडनं एक तर शेतकऱ्याचं आलेलं धान्य देईल, नाहीतर त्याचं काहीतरी लोहार लोखंडाचं काम करून देईल. ही आदली बदल चालू होतोय. हा वस्तू विनियोग होता, ट्रान्झॅक्शन. पण याच्यामध्ये ना शेतकऱ्यावर जाम अन्याय व्हायचा. बिचारा वर्षभर शेतात राब राब राबतोय आणि वर्षभरात त्याच्याकडे धान्य येणार. पण चांभार 2 दिवसात चपला बनवणार, लोहार 3-4 दिवसात त्याची कुदळ बनवणार, लोखंडाचं काय असेल तर, कुंभार मडकं बनवणार 1-2 दिवसात. याच्यामध्ये ना वेळेचा प्रॉब्लेम व्हायचा. म्हणजे त्यावेळेला पण एक 5-10 हजार वर्षापूर्वी त्या लोकांना हे प्रॉब्लेम येत होते, नाही असं नाही. म्हणून त्यावेळेला पण काहीतरी ट्रान्झॅक्शन साठी त्यांनी केलं होतं, चमडी दमडी काहीतरी नावं ठेवली होती. पण रुपया आणि मोहर याचा जन्म 1540 साली झाला. 1540 ते 1545 5च वर्ष
आपल्या देशावर शेरशहा सुरी नावाच्या एका बादशाने राज्य केलं. तो त्याच्या आजोबा बरोबर अफगाणिस्तानातून आलेला, म्हणजे बाबर जेव्हा आला आपल्या देशावर आक्रमण करायला, त्याच्या बरोबर आलेल्या सैन्यातल्या त्याचे आजोबा हे लोक नंतर भारतात स्थायिक झाले बिहारमध्ये. त्याचं खरं नाव फरीद खान. या फरीद खाननी हुमायूनला हरवलं युद्धामध्ये आणि दिल्लीचं तख्त घेतलं. आणि हा बादशाह 1540 ते 1545 हे 5च वर्ष राज्य केलं. आणि यांनी रुपयाचा जन्म घेतला, रुपयाला अस्तित्वात आणलं. आता रुपया कसा झाला? चांदीला त्या काळी रूपक बोलायचे. चांदी रूपक, सोनं कनक. कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी, आपल्याकडे ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आहे. कनक म्हणजे सोनं, रूपक म्हणजे चांदी, आणि रुपयातून रूपक मधून जन्म झालेला रुपया, ज्याचं वजन 10 ग्रॅम चांदी. हे फिक्स लक्षात ठेवा. आता तो मुस्लिम शासक होता म्हणून त्यांनी मोहर आणली. मोहर हा उर्दू वर्ड आहे, हा फारसी वर्ड आहे. मोहर हा फारसी वर्ड आहे, शब्द आहे. आणि मोहर पण आणली, 10 ग्रॅम सोन्याची मोहर. आता हे सगळं आलं, चालू झालं आणि त्याच्यात व्यवहार करायचा. आता या मोहरा आणि रुपये बनवायचे कोणी? तर त्या गावातल्या सोनारांनी. कारण गावं आपली स्वयंपूर्ण होती, गावात सोनार होते, चांभार होते, सगळे होते. त्या गावातल्या सोनारांनी ती बनवायचे, चिक्के नाणी पाडायची. त्याचा आकार काय पण असू दे, षटकोनी, त्रिकोणी, उभा, आडवा, त्याच्यावर नाव काय पण टाकू दे, परमेश्वर टाको, तानाजी, धनाजी, प्रवीण, काही नाव टाको, फक्त मापात पाप करायचं नाही. 10 ग्रॅम म्हणजे 10 ग्रॅम. 10 ग्रॅम मध्ये मापात पाप केलं तर फाशी. हे सोनार पण इमानदार होते. आणि सगळं जो 5000 म्हणजे 4000 5000 वर्षापूर्वी जसा कारभार चालू होता, त्याचप्रमाणे 1540 नंतर पण कारभार चालू होता. तुमच्या केम मधलाच एक सोनार असेल, असं पकडूया. भाऊ सोनार आहेत, समजा. भाऊ तुमचं नाव काय? आदित्य. आदित्य भाऊ यांचे सोनार होते कोणतरी पूर्वी. आदित्य भाऊ सोनार आहेत. आपण सगळे त्यांच्याकडे आपलं सोनं नाणं नेऊन देतोय, सोनं चांदी रुपये बनवून घेतोय, मोहर बनवून घेतोय, त्यांना त्यांचा मोबदला देतोय. आपलं सगळं चांगलं चालू आहे. आता याच्या बदल्यात आपण व्यापाराला कुठेतरी जात असू एकमेकांच्या गावात, त्यावेळेला पण जसं आता लोक मुंबई, पुणा, नाशिक व्यापाराला जात आहेत, त्यावेळेला पण असेल घोड्यावरून व्यापार करायचा. व्यापाराला जायचं त्या हिशोबाने. तर परमेश्वर साहेब पण पूर्वी व्यापाराला जात असतील, त्यावेळेचे त्यांचे आजी आजोबा कोण पडून त्यांच्याकडनं सोनं नाणं बनवून घ्यायचे. आणि जसे आता लुटमार होते, तर त्यावेळेला पण लुटमार होत असेल ना? जरा इमॅजिन करा, म्हणजे जरा असं विचार करा. होत असेल. आपण घोड्यावरून जायचो, कोणतरी लपून बसलेला असेल, लुटत असेल, होत असेल. आदित्य भाऊनी एक आयडिया काढली. परमेश्वर भाऊंना सांगितलं, परमेश्वर तुम्ही व्यापाराला मुंबईला जाताय, पुण्याला जाताय, तुमच्या मोहरा कोणी लुटू शकतं, रुपये लुटू शकतं, तर मी तुम्हाला एक चिठ्ठी लिहून देतो पुण्याच्या माझ्या मित्राच्या नावाने. तो पण सोनार आहे. तुम्ही तिकडे गेला की तुम्हाला तुमचे सोन्याचे मोहरा भेटतील किंवा चांदीचे रुपये भेटतील. चिठ्ठी लिहून देतो. बरोबर आहे. आदित्य भाऊनी चिठ्ठी लिहून दिली. मैं परमेश्वर को 500 मोहरा देने का वचन अदा करता हूं. खाली सही मारली, त्यांचा सोनारकीचा शिक्का मारला, परमेश्वर भाऊंना दिला. परमेश्वर भाऊ घेऊन निघाले, पुण्याला गेले. पुण्याला गेल्यावर त्यांच्या मित्राला दाखवली, त्याने त्यांच्या मोहरा दिल्या. परमेश्वर भाऊने व्यापार केला आणि निघून आले. पण मनातल्या मनात खुश पण झाले की साला लुटमारीचं टेन्शन गेलं त्यावेळेचं. कारण घोड्यावरून जायचं आणि लुटमारी व्हायची, होऊ शकली असेल. आणि यांचे आभार मानले. आता गावात आल्यावर गप नाही बसले ना, त्यांनी यांना सांगितलं, यांना सांगितलं, आणि सगळ्यांना ही आयडिया आली. आणि सगळ्यांनाच आदित्य भाऊंनी ही पर्ची बनवून दिली, जी तुमच्या माझ्या हातामध्ये अजूनही फिरते. फक्त सोनार बदलला, भारतीय रिझर्व्ह बँक आली. ही पर्ची फक्त फिरत बसली आपल्या. परमेश्वर भाऊंनी पुण्याच्या माणसाला दिली, पुण्याच्या माणसाकडनं माझ्याकडे आली, माझ्याकडनं यांच्याकडे. ही पर्चीच फिरत बसली. सोनं आदित्य भाऊंकडेच राहिलं. सोनं आलंच नाही बाहेर परत. जे सोन्याच्या मोहरा आणि सोन्या चांदीचे शिक्के आपल्याला भेटायला पाहिजे होते व्यापार करायला, ते आलेच नाही मार्केटमध्ये. पर्चीच फिरत बसली. व्यापारी म्हणून यांनी मला दिली, मी खुश झालो, यांचं सामान दिलं,
मी दुसऱ्या व्यापाराकडनं घ्यायचं, त्याला ती पर्ची दिली, सांगितलं आदित्य भाऊकडे आहे बाबा सोनं तुझं, हेच सांगितलं, तुझं सोनं आदित्य भाऊकडे आहे. आता आदित्य भाऊची सही आहे, शिक्का आहे, तुम्ही कशाला विचारताय? कोणी नाही विचारलं. तशीच ही गव्हर्नरची सही आली, आरबीआयचा शिक्का आला, आपण ही नोट फिरवत बसलो. सेम आहे. मी काय बोलतोय कळतंय का तुम्हाला? ही सुरुवात तिकडनं झालेली आहे. हे म्हणजे तुम्हाला आता ही अतिशयोक्ती वाटेल, ज्या वेळेला मी इथं बसलो होतो, मी पण अशा त्याने ऐकत बसलो होतो, पण हे शोधलं सगळं. मी तुम्हालाही तेच सांगतोय, पाटील साहेब पण तेच बोलले तुम्हाला, की आम्ही जे बोलतोय हे सगळं खरं असेल नसेल हे तुम्ही चेक करा, कोणाकडनं तरी बघा. पण तुम्हाला हे सगळे दाखवतोय कायदे आणि सगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय. ही नोट आतापर्यंत फिरत बसली. 1540 ते 1545च्या नंतरची गोष्ट आहे. 1700 साली इंग्रज आपल्या देशात आले, पूर्ण समजूया. म्हणजे 1680ला शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, 1676ला त्यांचा राज्याभिषेक झाला, आणि राज्याभिषेकाच्या फोटोमध्ये 2-3 इंग्रज दिसत आहेत. फोटोमध्ये बघा ना तुम्ही, 2-3 इंग्रज असतात राज्याभिषेकाच्या याच्यामध्ये. तर आपण असं समजूया 1680 नको, आपण 1700 साली समजूया. इंग्रज आले पश्चिम बंगालला, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली, कालिकत बंदरात उतरून. आपल्या भारतात एकदम तर नाही आले, बिझनेसमॅन म्हणून व्यापारालाच आले होते ते. पण आपल्या देशामध्ये त्यावेळेला देश असा एक संघ नव्हता जो आज आहे तो. आपल्याकडे साधारणतः 648 संस्थानिक होती. इथं पण कोणतरी निजाम असेल, आमच्या मुंबई ठाण्यात वेगळा सुलतान होता, मुकण्या आदिवासी राजा होता, कोकणात वेगळे वेगळे राज्य होते, मध्ये शिवाजी महाराजांचं राज्य होतं, असं समजून घ्या. म्हणजे संस्थानिक होते, हे आपण ऐकलेलं आहे. आता ही संस्थानिक जी होती ना, अर्धी अय्याशी विलाशी पण होती, इतिहासाने सांगितले आपल्याला. या इंग्रजांनी त्याचा फायदा घेतला, संस्थानिकांना गाठलं, राजा लोकांना गाठलं, त्यांच्या वजीर प्रधान जे काय आपण म्हणू त्यांना गाठलं, मेन माणसाला, आणि 2 गोष्टी सांगितल्या. तुम्ही या राज्याचा जो काय महसूल गोळा करता शेतकऱ्याकडनं वगैरे, तो महसूल तुम्हाला आम्ही गोळा करून देऊ, आणि या महसुलाच्या ऐवजी त्याच्या पर्याय तुम्ही शेतकऱ्यांना आणि त्या गावकऱ्यांना जी सिक्युरिटी मिलिटरी प्रोव्हाइड करता ती आम्ही तुम्हाला फुकटात देऊ. या 2 गोष्टी इंग्रजांनी राजा लोकांना आणि प्रधान लोकांना सांगितल्या. काहींनी ऐकलं, काहींनी नाही ऐकलं. त्यांच्यापासून सुरुवात झाली, कारण मेजॉरिटी तीच होती. इंग्रजांनी आपल्या लोकांकडनं महसूल गोळा करायचं राजा लोकांकडनं परवानगी घेतली, आणि आपल्या लोकांना मिलिटरी प्रोव्हाइड करायची परवानगी मागितली. आता हे सगळं त्यांच्या ताब्यात आल्यावर पहिले त्यांनी गावातल्या सोनारांना सांगितलं, याच्या पुढे शिक्के तुम्ही बनवायचे नाही, आम्ही बनवणार. आणि ईस्ट इंडिया कंपनीचा शिक्का पहिले जन्माला आला. 1708-9 सालची गोष्ट आहे. ईस्ट इंडिया कंपनीचा शिक्का, त्यांचा शिक्का असलेला, पण मापात पाप नाही, 10 ग्रॅम फिक्स, दोन्ही पण, मोहर पण आणि रुपया पण, हा जन्माला आला त्यांच्याकडनं. थोडे दिवस गेले, इंग्रजांनी पहिलं मापात पाप केलं, याच्यामध्ये 8 ग्रॅम मिलावट केली. साहेब लिहून ठेवा. दोन्ही शिक्क्यामध्ये, चांदीच्या शिक्क्यामध्ये ॲल्युमिनियम टाकलं आणि सोन्याच्या शिक्क्यामध्ये पितळ टाकलं. 8 ग्रॅम मिलावट केली. जनता भडकली की, त्यावेळेला पण भडकलेली आहे. बाबा मापात पाप झालं, गडबड झाली, स्टँडर्ड चेंज झालं. इंग्रजांनी लगेच त्याचं आपलं जे 10 ग्रॅमचं तोळं होतं, शिक्का होता, याचं वजन 11.66 ग्रॅम केलं. साहेबल्या 11.66, नीट लक्षात ठेवा, 11.66 ग्रॅम, 11.66. ओके, ही पहिली मिलावट झाली. थोड्या दिवसांनी लगेच दुसरी मिलावट केली, 8चं 15% केलं. आणि बॉम्ब झाल्यावर जी 10 रुपयाची मोहर होती, मी तुम्हाला मगाशी बोललो, 1 रुपयाचा शिक्का चांदीचा 10 ग्रॅम आणि 10 ग्रॅम मोहर, हिचं किंमत 10 रुपये. 10 रुपयाची मोहर आणि 1 रुपयाचा शिक्का, जी 10 रुपयाची मोहर होती तिला 15 रुपये किंमत केली. नंतर याच्यावर कायदे झाले, ते अजूनही चालू आहे, ते तुम्हाला सांगतो मी. या 2 गोष्टी झाल्या. 2 गोष्टी झाल्यावर काही जनता बडबडली, काही चालू होतं, कोणी एक्सेप्ट केलं, पण त्याची व्हॅल्यू वाढली असं लोकांना वाटलं. 10 रुपयाची किंमत 15 रुपये झाली.
हे उलट लॉस झाला आपला सगळ्यात मोठा. पण लोकांना काय कळलं नाही आणि ते मान्य झालं. म्हणजे मोहर 15 रुपयाला गेली, रुपया रुपयालाच राहिला, वजन वाढलं तरी, आणि गडबड तर केलीच. हे सगळं चालू असताना 1935 साली या लोकांनी, इंग्रजांनी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली आपल्या भारतामध्ये. पण जगातली पहिली बँक इंग्लंडमध्ये स्थापन झाली आणि ती स्थापन करणारा जनक आहे विल्यम रोथशिल्ड. विल्यम रोथशिल्ड, कोणी त्याला रोथशिल्ड म्हणतं, इंग्लिशमध्ये स्पेलिंग लिहिल्यावर रॉथचाइल्ड पण म्हणतं. या माणसाने ही बँकिंग व्यवस्था जन्माला घातली, जी आजपर्यंत जिवंत आहे आणि अख्ख्या जगावर त्याचा एकट्याचा कंट्रोल आहे. अख्ख्या जगाची बँकिंग व्यवस्था रॉथशिल्ड फॅमिली चालवते. म्हणजे तुम्ही आम्ही जरी वाटलं रिझर्व्ह बँक आपली आहे, तर ती आपली नाही आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. मद्रास हायकोर्टाने त्याची ऑर्डर पण काढलेली आहे की रिझर्व्ह बँकेचा एकही कर्मचारी सरकारी नाही, कारण रिझर्व्ह बँकच सरकारी नाहीये. तिचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे, पण ती सरकारी नाही. हे समजून घ्या. हा खूप विरोधाभास आहे. या गोष्टी तुम्ही आज पहिल्यांदा ऐकताय म्हणून समजायला विचित्र जातील, कारण कधीच ऐकल्या नाहीयेत आपण या. पण त्याच्यावर अभ्यास करा. 1920 साली तुम्ही इतिहास बघाल, कुठूनही शोधा, गुगल बाबा खूप मदत करतो आपल्याला. आपला देश 24% GDP होता. म्हणजे आज ज्या पद्धतीने अमेरिकेला आपण मानतोय त्याच्यापेक्षाही जास्त, म्हणजे खुशाली, श्रीमंती 24% GDP भारताची अखंड नसताना पण, आणि चायनाची 26%. चायना 26%, भारत 24%. म्हणजे जगाच्या 50% हे दोनच देश श्रीमंत होते. म्हणजे भारत तर होता 24% म्हणजे. आणि 1920 पासून 1947 साली देश स्वतंत्र झाला आणि 27 वर्षामध्ये आपल्या देशाचा GDP 0.003 हा कसा काय आला बघा ना. म्हणजे आता देश स्वातंत्र्याच्या आधी काही लोक आहेत, त्या लोकांनी त्यावेळेला बघितलं असेल की खायची उपासमार होती देशामध्ये. आपल्याला अमेरिकेवरनं पहिला गहू आला वगैरे, सगळी स्टोरी आहे, तुम्ही शोधाल तसं मिळेल. हे शोधा, मी जे म्हणतोय ते रेकॉर्डिंग पण करा. आणि ही कशी काय आली, तर या इंग्रजांनी भारतीय रिझर्व्ह बँकेची जी स्थापना केली, त्याच्यामध्ये आपण लोक तिकडे पण व्यापाराला जायचो, अख्ख्या जगात जायचो तसे, आणि ते लोक पण आपल्याकडे व्यापाराला आले होते. हळूहळू राज्यकर्ते झाले, तो वेगळा भाग, कारण मिलिटरी ताब्यात दिली म्हणून. हे सगळं चालू असताना आपण तिकडे व्यापाराला गेलो की 10 रुपया पाऊंडच्या हिशोबाने, म्हणजे सोन्याच्या मोहराने त्यांच्याकडनं खरेदी करायचं, आणि ते व्यापाराला आपल्याकडे आले तर आपलं चलन रुपया आहे म्हणून रुपया आणि चांदीनी खरेदी करायची. त्याची 1 रुपया किंमत आहे 10 ग्रॅमची, आणि म्हणजे 11.66 त्यांनी केल्यामुळे, आणि सोन्याची 10 रुपये. म्हणजे सोनं हे पाऊंड मध्ये आणि रुपया हा रुपयामध्ये चांदीचा. हे गणित तेव्हापासून चालू झालं. या लोकांनी आपल्याला काय सांगितलं की तुम्ही आमच्याकडे व्यापाराला येता, तुम्ही आम्हाला नोट ही रिसीट दाखवल्यावर आम्हाला तुम्हाला सोनं द्यावं लागतं, मग त्या सोन्यावरून तुम्ही खरेदी करता. तुम्हाला भारतातून इकडे सोनं आणायला त्रास होतो प्रत्येक वेळेला. तुम्ही काय करा, रिझर्व्ह बँक जी तुमची आहे भारताची, जी भारताची रिझर्व्ह बँक. आता रिझर्व्ह बँक म्हणजे काय, ज्या देशाला आपली करन्सी छापायची असते, आपलं चलन छापायचं असतं, तेवढं सोनं रिझर्व्ह ठेवावं लागतं. रिझर्व्ह ठेवायचं म्हणून रिझर्व्ह बँक. बाकी तिचं काम काही नाहीये. त्या सोन्याच्या रिझर्वेशन वर नंतर ती आपल्या कमर्शियल बँकांच्या, वाणिज्य बँकांचा व्यवहार करायला लागतो. हे गणित आहे. तर तुम्ही तुमच्या रिझर्व्ह बँकमध्ये 100% जे सोनं ठेवताय त्याच्यापैकी 20% आमच्या बँकेत ठेवा इंग्लंडला, 80% तुमच्याकडे ठेवा. त्यावेळेच्या लोकांनी मान्य केलं, कारण व्यापाराला जायचंच आहे. समजून घ्या, व्यापाराला जायचंय म्हणून मान्य झालं. 20% तिकडे, 80% भारतात. 80% भारताचं 60% झालं, तिकडे 40% झालं. या 60%चं 40% झालं, तिकडे 60% झालं. या 40%चं 10% झालं, तिकडे 90% झालं. आणि 1947 15 ऑगस्ट आपल्या देशाला स्वतंत्र केलं या लोकांनी.
स्वतंत्र मिळवलं नाही, आपण केलं. केल्यानंतर आपलं जे 90% सोनं तिकडे गेलं होतं ते तसंच राहिलं. का तर जसं 8 नोव्हेंबर 2016 मोदी साहेबांनी 2 नोटा बंद करून 500 आणि 1000ची नोट बंद करून 8 वाजता टीव्हीवर सांगितलं ये लीगल टेंडर नहीं रहेंगे, तसं इंग्रजांनी त्यावेळेला सांगून टाकलं अभी से ये लीगल टेंडर नहीं रहेंगे. आता आपण खुशीत कुठे होतो? देश स्वतंत्र झाला, आपली ती खुशी चालू होती. पण लीगल टेंडर नाही रहेंगे मान्य आहे, त्याच्याबद्दल आपण आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने छापलेल्या नोटा पण दिल्या. पण सोनं सोनाराकडेच गेलं इंग्लंडला. जे 90% नेलं होतं ते बँकेनी. असं कायदेशीर पद्धतीने आपल्याला मूर्ख बनवलंय. कळलं? म्हणजे सोने की चिडिया थी भारत हे बरोबर आहे, पण सोनं गेलं कसं हे आपल्यालाच माहिती नव्हतं. लुटमार केली, हिरे चोरले, हे चोरले, फक्त आपण मजेशीर बोलतोय. कायदेशीर सोनं या पद्धतीने इंग्लंडला गेलं. हे गणित कळलं? आता रिझर्व्ह बँक आणि बाकीच्या बँका चालू झाल्या. आतापर्यंत भारतामध्ये 13,098 बँका, म्हणजे त्यात NBFC, पतपेढी, कॉपरेटिव्ह बँका, सहकारी बँका सगळे मिळून भारतामध्ये 13,098 बँका आहेत. हे पण लिहून ठेवा तुम्हाला. आता हे सगळं चालू असताना ही नोट जी तुमच्या माझ्या खिशामध्ये आहे, आज पण आहे, आपण हिला कायदेशीर मानतो कारण रिझर्व्ह बँकेने आहे गेलेली आणि हिची गॅरंटी घेतलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. बघा तुमच्या पण नोटेवर तेच लिहिलं असेल, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नावाच्या खाली गॅरंटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. आता तुम्हाला किंवा तुम्ही मला सांगा, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे कोण? जे तुम्हाला माहिती ते मला माहिती होतं, म्हणजे तेवढं मी पण ओढत होतो, नरेंद्र मोदी जिंदाबाद एवढंच म्हणत होतो. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे नरेंद्र मोदी, स्टेट गव्हर्नर म्हणजे एकनाथ शिंदे. हेच बरोबर आहे ना? आपण तेच म्हणू ना, चुकीचं काय? बरोबर ना? राज्य सरकार एकनाथ शिंदे, केंद्र सरकार नरेंद्र मोदी. आता तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतो. आता मी या केम मध्ये आलो, परमेश्वर साहेबांची माझी काय तू मैमा झाली, मारामारी झाली आणि परमेश्वर साहेबांनी माझ्यावर एक इथे पोलीस स्टेशनला गेले. केमचं काय पोलीस स्टेशन असेल ते लोकल, करमाळा पोलीस स्टेशन पकडूया आपण. करमाळा पोलीस स्टेशनला गेले आणि माझ्यावर गुन्हा नोंदवला की बाबा मी यांना त्रास दिलाय, काय मारामारी झाली. गुन्हा नोंदवणार, बरोबर, तो अधिकार आहे त्यांचा. गुन्हा नोंद झाला, काय माझा होईल? कोर्टामध्ये नेताना कोर्टामध्ये पोलीस कोर्टाचे पेपर प्रोड्यूस करतात. त्याच्यामध्ये कसं लिहितात? त्या कोर्टाचं नाव वर असतं. पहिलं नाव येणार स्टेट ऑफ महाराष्ट्र कंसामध्ये करमाळा पोलीस स्टेशन वर्सेस म्हणजे विरुद्ध प्रवीण सीताराम तरे, असंच येईल. बघा ना तुम्ही, तुमच्यावर कोणाच्या केस झाल्या असतील गव्हर्नमेंटच्या, किंवा आता या गव्हर्नमेंटवर मला केस करायचे, चला प्रवीण तरे विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र कंसामध्ये त्या खात्याचं नाव, कुठल्या खात्याला पार्टी करायचंय. आता स्टेट ऑफ महाराष्ट्र होईल, स्टेट ऑफ कर्नाटक होईल, स्टेट ऑफ गोवा होईल, गुजरात होईल, काय पण होईल. हे राज्यांच्या बाबतीत झालं. आता मला केंद्रावर करायचे केस, तर मी काय लिहिणार? प्रवीण सीताराम तरे वर्सेस किंवा विरुद्ध सेंट्रल गव्हर्नमेंट नाही, युनियन ऑफ इंडिया, जे आपल्या भारतीय संविधानात पहिलं वाक्य आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट नावाची कुठलीही संस्था आपल्या भारतात नाहीये. तुम्ही RBI ला उद्या विचारा हा प्रश्न, 2 रुपयापासून 2000च्या नोटेपर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नावाखाली जे गॅरंटी घेणारी सेंट्रल बँक आहे ही कोण? तुम्हाला उत्तर येईल आम्हाला माहिती नाही. म्हणजे ही खरी नोट इथून फसवी आहे, जी तेव्हापासून चालत आलेली. हे आपण कोणी बघितलं नाही. ही खोटी नोट कशी आहे हा एक मुद्दा आहे. समजून घेताय ना तुम्ही नीट? दुसरा मुद्दा, आमच्याच पैकी काही कार्यकर्त्यांनी, म्हणजे आमच्या आधीच्या फळीतल्या जे आधीपासून या आहेत, आम्हाला नंतर कळलं हे आंदोलन, या लोकांनी रिझर्व्ह बँकेला काही प्रश्न विचारले. त्यातला एक प्रश्न होता की या सेकंदाला, या मिनिटाला माझ्या 1 रुपयाची किंमत किती?
आता तुम्ही पण काय म्हणाले, 1 रुपयाची किंमत किती? 1 रुपयाच होईल ना. बघा, अमेरिकेच्या डॉलरची किंमत किती ते किती लोकांना विचारलं ना तर काहीतरी प्रश्न देतील. किती असेल साहेब? 82-84 रुपये. इंग्लंडच्या पाऊंडची किंमत विचारली तर किती असेल? 100-102 रुपये. पण आपल्या 1 रुपयाची किंमत आपल्याला माहिती नाहीये, नव्हती. चुकीचं नाहीये. बघा, जे आपल्याला दिसतंय त्याच्यावर आपण बोलतोय, पण या पडद्याच्या मागे पण जग आहे. हे आपण बघण्याचा प्रयत्न नव्हता केला, आता करतोय. या 1 रुपयाची किंमत आरबीआयला लोकांनी विचारली तर आरबीआयने लिहून दिलं 0 म्हणजे 777 मिलीग्रॅम गोल्ड 24 कॅरेट. आता 777 मिलीग्रॅम गोल्ड म्हणजे 1 ग्रॅमला साधारणतः 2.5 मिलीग्रॅम कमी समजूया. म्हणजे 777 मिलीग्रॅम गोल्ड आहेत का सोनार साहेब? अच्छा अच्छा. तर मग सांगायचं की सोनार आहे त्यांना. 777 मिलीग्रॅम गोल्ड. आता हा पण एक प्रश्न आला, अचानक कुठे आला? तुमच्यासारखा चेहरा त्याचा पण झाला असेल. आता तुमचा मोबाईलचा कॅल्क्युलेटर ओपन करा. कॅल्क्युलेटर आहे 777 मिलीग्रॅम गोल्ड. कॅल्क्युलेटर ओपन केलं. हा 1 रुपयाची किंमत. हा 1 रुपयाची स्टँडर्ड मानक. आता मी तुमची किंमत काढून देतो तुम्हाला. मी 777 मिलीग्रॅम गोल्ड. थांबा ना. बघा, इंग्रजांनी म्हणजे भ्रष्टाचार म्हणा आता काय म्हणा, मग गफलत करून जी सोन्याची 10 ग्रॅमची वजन मोहराची किंमत केली किती? 11.66. पहिल्या याच्यात लिहा मोबाईल मध्ये 11.66 भागिले 15 रुपये. जी 10 रुपये होती ती 15 केली. किती येते बघा? 11.66 भागिले 15 किती आली? बरोबर बोलतोय मी? म्हणजे ज्या कोणी विचाराने प्रश्न विचारला त्याला पण उत्तर बरोबर मिळालंय. आपलं गणित पण चुकत नाहीये. आता 777 मिलीग्रॅम ही आपल्या 1 रुपयाची किंमत आहे, म्हणजे व्हॅल्यू आहे, स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड सोनं. मग 1 रुपयाची किंमत पण निघाली पाहिजे या वेळेला. साहेब सोन्याचा भाव काय आज? 61. चला 61,300 लिहा. बरोबर आहे. 61,300 हे 10 ग्रॅमचं आहे. मग 1 ग्रॅमचं किती येईल ते करा, भागिले 10 झालं 6130. हे 1 ग्रॅमचं झालं. पण इंग्रजांनी आपल्या 10 ग्रॅमची गफलत करून गडबड करून गेले 11.66. त्यांचं तोळा 11.66 आहे. किंवा हे जुनी लोक आहेत ना, या लोकांना पण तोळा 11.66 आठवत असेल. आपल्याला नाही आठवत, आपल्याला 10 ग्रॅमच माहिती आहे. पण गुणिले 11.66 करा. ओके, हे झालं प्युअर 24 कॅरेट सोनं भागिले 15 रुपये करा. 15 किती आलं? 4,000. आता तुम्ही सांगा, आपल्या 1 रुपयाची किंमत 4,765 आहे. आता या भाऊवर समजा 10 लाखाचं लोन आहे. चला 10 लाख भागिले 4,765 रुपये करा. किती येतात बघा? किती आले? 20 रुपये किंवा 22 रुपये येतील जास्तीत जास्त. हे वैद्य मनी आहेत, वैद्य लिगल. जे 200 रुपये 10 लाखाला बरोबर, म्हणजे 1 लाखाला 20 रुपये 90 पैसे. 209 रुपये जर का माणूस बँकेला देतोय कायदेशीर, कायदेशीर त्यांचे कायदे दाखवून 209 रुपये देतोय, संपला विषय. मग कशाला आत्महत्या करायची? सरळ आहे ना. हेच आपण बोलतोय. आता याच्यासाठी सगळे कायदे इंग्रजांनीच बनवले. पहिला कायदा झाला 1882 पेपर करन्सी ऍक्ट. दुसरा कायदा झाला 1906 कॉइनेज ऍक्ट. याच्या आधी पण कायदे होते पण मान्य झालेला, आतापर्यंत चालू असलेला बोलू आपण. आणि 1935 साली आरबीआय ऍक्ट. या सगळ्यामध्ये हिशोब केला तर त्याची जे व्हॅल्यू आहे, आता मी तुम्हाला बोललो 4,766 काय 65 रुपये, ती होतेच आहे.
हे होतेच आहे, म्हणजे आपल्याला दाखवली गेली नाही, कारण आपला चलन चांदीचा जो शिक्का होता त्याला या लोकांनी पब्लिश केला नाही. आता तुम्ही म्हणाल की बोलताना तुम्ही चांदीचा शिक्का म्हणताय आणि गणित दाखवताय सोन्याचं, हे पण आहे ना. जगामध्ये जो काही व्यवहार होतो हा सोन्याला पकडून होतो, सोन्याच्या कॅल्क्युलेशनवर होतो. सोनं हे उत्तम धातू पकडलं गेलेलं आहे कॅल्क्युलेशनला. उदाहरणार्थ सांगतो, रूस आणि युक्रेनचं युद्ध चालू असताना मोदी साहेबांनी रशियाकडनं आपल्याला तेल घेतलं म्हणून सगळ्यांनी मीडियाने गाजावाजा केला. चांगली गोष्ट आहे. पहिल्यांदा आलं रुपये घेऊन, रुपया नाही म्हणत मी, रुपये घेऊन आला. दुसऱ्या वेळेला रूसनी क्लिअर कट सांगितलं आम्हाला सोनं द्या. आता रूसकडनं आपल्याला तेल येत नाहीये, दुबईकडे गेलोय आपण. हेच सांगतोय की सगळा व्यवहार सोन्यावर होतो आणि कॅल्क्युलेशन पण सोन्यावर आहे, जे या लोकांनी ठेवलेलं आहे ऍक्ट मध्ये. ओके, आता येऊ आपण कर्जावर. बघा, तुम्ही मी कर्ज घेतलंय सगळं मान्य आहे. आता कर्जाचं तुम्हाला थोडक्यात एक उदाहरण देतो. परमेश्वर भाऊंकडे आता एक 10,000 रुपये आहेत आणि माझी त्यांची ओळख आहे. मी त्यांच्याकडनं काही पैसे मला उधार द्यायचे, मला मागतोय. परमेश्वर भाऊ मला किती मॅक्झिमम पैसे देऊ शकतात? 5,000, 8,000, जास्तीत जास्त 10,000. कारण त्यांच्याचकडे 10,000 आहेत, बरोबर आहे ना. 10,000च्या वर त्यांच्याकडे पैसेच नाही आहेत खिशामध्ये किंवा कुठे खोदून मिळणार नाहीये, तर मला नाही देऊ शकत. त्यांच्याचकडे नाही आहेत. हे सरळ गणित आहे ना. आता बँकांचं पण तसं आहे. आता आपण इथे एवढे बसलेलो आहोत, समजा एक 100 माणसं आहे समजा, आणि दुधाळ साहेब RBI बँक आहे आणि या सगळ्या वाणिज्य बँका आहेत, त्यांच्याकडनं आपण लोन घेतलंय. RBIने 1,00,000 रुपये छापले आणि आपल्याला या वाणिज्य बँकांकडनं 1,000 रुपये आले. प्रत्येकाने कर्ज घेतलं 1,000, 500, 1,000च्या पटीत पकडूया आपण, समजण्यासाठी घ्या. पैसे आले आणि बँकांनी सांगितलं वर्षाला 10% व्याजाने आम्हाला द्यायचे. आपल्याला माहिती आहे व्याज द्यायचंच आहे आणि ते महिन्याला आपण देतो. पण त्यांचं कॅल्क्युलेशन महिन्यावर आहे, वर्षाचं व्याज महिन्यावर देतो. आता या लोकांनी RBIने 1,00,000 रुपये मूलधन छापलं. बघा, मूलधन जे 1,00,000 रुपये छापलं, या बँकांना वाटायला दिलं, सगळ्यांना आपल्याला मिळालं, पण व्याजाची रक्कमच नाही छापली. आता उदाहरणार्थ भाऊंकडे 1,000 आहेत, यांच्याकडे 1,000 आहेत. आता 1,000 आहेत पण यांना व्याज द्यायचंय 1,100 रुपये, 1,100 रुपये वर्षभरात द्यायचे. 100 रुपये कुठून पैदा करणार? मग आपल्या 140 करोड जनतेमध्ये संगीत खुर्ची चालू झाली पैशाची. आपण 140 करोड लोकसंख्या आहोत देशाची, आपण एकमेकांचे व्यवहार करायला लागलो पैशाला मीडिएटर ठेवून. की मी आता यांच्याकडे आलो, गाईचे काय 10-12 प्रोडक्ट घेतले, पैसे दिले, म्हणजे माझ्या 1,000तून काहीतरी पैसे यांना गेले, माझे 900 रुपये राहिले समजा. हे त्या महिन्यात खुश झाले, खुशीने बँकेचा हप्ता भरला, माझे 900 राहिले, माझे 800 झाले, 700 झाले, 600 झाले, 100, 1 आणि 0. एक दिवशी मी भिकारी झालो, बँकांच्या टेन्शन मध्ये राहिलो, कारण हप्ते भरायला पैसेच नाही राहिले. म्हणजे पुन्हा तुमची गुलामी करा, चाकरी करा. दुसऱ्या दिवशी यांचे संपले, तिसऱ्या महिन्यात यांचे संपले, चौथा महिना, 5वा महिना, यांचे नाही संपले रिटर्न टायमांचे, पण यांच्या पुढच्या पिढीचे संपणार आहेत. कारण व्याजाची रक्कम छापलीच गेली नाहीये. जी गोष्ट तुम्ही आणि मी बनवू शकत नाही, त्यात व्याज कसं देऊ शकतो? दुसरं उदाहरण सांगतो. तुम्ही सगळे शेतकरी आहात, 100 ग्रॅम तुम्ही धान्य पेरलं तर 1 किलो पैदा करू शकता. सरळ आहे ना. 100 ग्रॅम धान्य पेरलं तर 1 किलो पैदा करू शकता. मग समजा तुम्ही माझ्याकडनं 100 ग्रॅम धान्याचं बियाणं उधार घेतलं किंवा व्याजाने घेतलं आणि तुमचं उत्पन्न झालेलं धान्यातून मला 200 ग्रॅम परत दिले, ते बरोबर आहे. पण जी रक्कम, जी नोट आपण छापू शकत नाही, त्याची परतफेड कशी करायची? सरळ प्रश्न आहे. हा सामान्य प्रश्न आहे, हा नैसर्गिक प्रश्न आहे माझा. आणि या सगळ्या गोष्टीवर जनता सरकार मोर्चाने हे सगळे पेपर शोधून काढलेले आहेत आणि त्याच्यावर आपण कायदेशीर फाईट करतोय. कारण तुम्ही एक ऑब्झर्व करा, तुम्ही सगळे कर्जबाजारी, मी पण कर्जबाजारी आहे.
आपण जर का डिफॉल्टर झालो तर पहिले बँक आपल्याला नोटीस देते. बँक मॅनेजरला आपण लगेच भेटायला जातो, अरे भाऊ नोटीस आली, हे काय ते काय. आपली तोंड ओळख असते सगळ्यांची, क्लार्क बिर्कची. तो काय सांगतो, टेन्शन नको रे घेऊ, ठीक आहे दुसऱ्या महिन्यात भरणार ना तू पैसे, भर. ठीक आहे, पुढच्या महिन्यात आपण प्रामाणिकपणे थोडे तरी भरतो, किंवा एखाद्याचं काम नाही झालं तर बिचारा हताश असतो. बघा, मुद्दामून डुबवणारा क्लास वेगळा आहे, तो 1% पकडूया आपण. मी तसं म्हणत नाही की सगळेच हे आहेत, 1% तो पण पकडूया. एखाद्याला खरोखर लुटवायचं बँकेला, तो वेगळा बँक. पण आपल्याला प्रामाणिकपणे द्यायचे, पण ते पैसे पैदाच नाही आपण करू शकत, देणार कुठून, बरोबर ना. नाही दिले, बँक दुसरी नोटीस देते लगेच. आणि आपण पुन्हा धावत गेलो मॅनेजरकडे, ते बोलतो काय साहेब पाठवली नोटीस. तो क्लार्क घेतो, अरे बाबा आमच्या हातात काय नाही, वरच्या डिपार्टमेंटनी पाठवली, आम्ही काय नाही केलं, लीगल डिपार्टमेंट वेगळं आहे. तिसऱ्या महिन्यात पण नोटीस देते. म्हणजे ते लोक ना कागदी व्यवहार करतात. बँक आपल्याला लोन देताना सगळे कागदी व्यवहार करते, आणि आपण पैसे परतफेड करताना तोंडी व्यवहार करतो, ओरली व्यवहार करतो, आणि तिथे आपण फसतो. ज्या वेळेला बँक कोर्टात जाते ना, तर कोर्टापुढे बँकेच्या बाजूने एवढे पुरावे जमा होतात, आपल्या बाजूने काही नाही. कारण आपल्याला एकच माहिती आहे, मी दादांकडनं व्याजाने पैसे घेतलेत किंवा मदतीसाठी पैसे घेतलेत, ते मला परत द्यायचे. ही मानसिकता आहे, ही बरोबर आहे.